नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। आज विषय असा आहे की भरपूरशा ठिकाणी जे ते पूर्वमास मे पाऊस झाला होता आणि भरपूरशा शेतकऱ्यांना अद्रक लागवड करायची आणि काहींची क्षेत्र तयार नाही। भरपूरशा शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले होते का विदाउट बेडचे आपण अद्रक लागवड करू शकतो का? तर भरपूरशा ठिकाणी जिथं माती लागली जाते तर अशा ठिकाणी लागवड करायला हरकत नाही, तुम्ही तिथं लागवड करू शकता आणि हळूहळू ज्यावेळेस माती लावू शकता। आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल 1-2-4 दिवसामध्ये तिथं निचरा होणारी जमीन असेल आणि वापसा येत असेल तर तुम्ही छोटे मोठे बेड पाडून त्याच्यावरती बेसल डोस येणं गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या भविष्य काळामध्ये जे न्यूट्रिशन लागतं ते महत्त्वाचं आहे। भरपूरशा ठिकाणी जे आता शेतकरी प्रश्न विचारत आहे की बेसल डोसला आम्ही कुठले खतं घेतले पाहिजे, तर बेसल डोस हा प्रामुख्याने जमिनीची जी तुमची हे असते गुणवत्ता त्यावरती ठरवलं जातं। भरपूरशा ठिकाणी 10-26 रिकमेंडेशन केलं जातं। 10-26च्या 2 बॅगी घेतल्या जातात, त्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेटच्या 2 बॅगी, सल्फर काही शेतकरी वापरतात। मिक्स मॅक्रोन्यूट्रनच्या ज्या किटा असतात तुमच्या भागामध्ये भेटणाऱ्या कुठल्याही कंपनीच्या चांगल्या किटा तुम्ही वापरू शकता। असं रिकमेंडेशन नाही की ह्याच कंपनीचं घ्यायला पाहिजेत, तुम्हाला ज्या कंपनीचे रिझल्ट चांगले असतात त्या कंपनीचं तुम्ही किट घेऊ शकता। त्यासोबत तुम्ही फर्टेरा घेऊ शकता किंवा वर्टेको घेऊ शकता किंवा स्पार्टा ॲग्रोकेमिकलचं तुम्ही यारकरी तिथं घेऊ शकता, ते उन्नीसाठी घेऊ शकता। भरपूरशा ठिकाणी शेतकरी विचारत होते की 24-24 आणि पोटॅश टाकलं तर चालेल का? मागच्या वर्षी काही ठिकाणी जे पानजळे करपा ज्या शेतकऱ्यांना होता तर तुम्हाला समजून घ्यायचं की तुमच्या क्षेत्रावरती पोटॅशची कमतरता आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही पोटॅश बेसल डोसमध्ये वापरू शकता। तर अशा वेळेस पोटॅश कुठलं वापरायचं तुम्हाला, तुम्ही IPL, महाधन किंवा कुठल्याही चांगल्या कंपनीचं पांढरं पोटॅश जे विरघळणारं असतं, दाणेदार पोटॅश तुम्हाला स्किप करायचं आहे। पांढरं पोटॅश कुठल्याही चांगल्या कंपनीचं तुम्हाला घ्यायचं आहे, तर तुम्ही 24-24-0 महाधनचं जे येतं त्याच्या 2 बॅगी आणि पोटॅश 2 बॅगी असा ही बेसल डोस तिथं करू शकता। अशा कंडिशनमध्ये तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट नाही घेतलं तरी चालेल, कारण की 24-24 मध्ये जो येतो 24% अल्गो फॉस्फरस येतो आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात भेटल्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेटची त्याला ठिकाणी तुम्हाला गरज नाही। आणि सेम तीच कंडिशन आहे, तुम्हाला मिक्स मॅक्रोन्यूट्रन तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं कॉम्बो किट घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही सल्फर घेऊ शकता आणि उन्नीसाठी हे तिकडे हे घेऊ शकता। मागच्या वर्षी आम्ही भरपूरशा ठिकाणी शेतकरी सांगतो की निमुळी पेंट वापरले गेले पाहिजेत, पण मार्केटमध्ये तेवढ्या क्वालिटीची चांगल्या निमुळी पेंट भेटत नाही, तर त्याला पर्याय जे चांगले असतील तर तेही तुम्ही तिथं वापरू शकता। त्याची मात्रा तुम्हाला माहिती पाहिजे। निमुळी पेंट घेताना फक्त ओरिजिनल नीम केक आहे का ते बघणं गरजेचं आहे। नीम केक म्हणजे ज्या निमुळी मधनं ऑइल काढून फक्त वेस्टेज माल शिल्लक असतो असा हा एक नीम केक असतो, पण मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीकडे ओरिजिनल नीम केक जास्ती प्रमाणात अवेलेबल नाही। काही मोजक्या कंपन्या त्यांच्याकडे अवेलेबल आहे, पण त्याची किंमत जास्त असते, त्यावेळेस शेतकरी घेणं तेही टाळतात। तर अशा वेळेस जर कधी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं निमुळी केक नसून भेटेल, तुम्ही त्याला पर्याय मार्केटमध्ये भरपूर आलेले आहे, तेही तुम्ही तिथं घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, लागवड करताना काय काळजी घेतली पाहिजेत आणि लागवड करताना प्रत्यक्ष व्हिडिओ आपण तेही दाखवणार आहोत। फक्त बेसल डोस बद्दल इथं थोडक्यात आपण माहिती दिली। येणाऱ्या काळात आपण फीडवरती 1-2 दिवसामध्ये जिथं लागवड चालू आहे तिथं बेसल डोस कसा टाकायचा, काय करायचं हेही सांगणार आहे। भरपूर शेतकरी शेणखत नाही आहेत, अशा शेणखताला उत्तम पर्याय टाटा जिओ ग्रीन किंवा ओरिजिनल तुम्ही वापरू शकता, त्याच्या 20 बॅगी वापरणे। तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ आम्ही फील्डवरती नक्कीच 1-2 दिवसामध्ये बनवणार आहोत। हे थोडक्यात माहिती आम्ही इथं दिली होती। शेतकरी मित्रांनो, जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।